अमरगड नावाच्या बलाढ्य राज्यावर राजा अर्जुन राज्य करत होता। त्याची पत्नी राणी भगवती अत्यंत बुद्धिमान व राज्यनिष्ठ होती। राजा राणीवर अंधविश्वास ठेवत असे आणि राज्यकारभारात तिचा सल्ला घेत असे। राज्य समृद्ध होते, पण दरबारात मंत्री कालनेमी होता, बाहेरून निष्ठावान पण आतून महत्वाकांक्षी। कालनेमीने राजाच्या मनात विष टाकले। तो म्हणाला, महाराज, राणी खूप अधिकार घेत आहे। प्रजेचा विश्वास फक्त तिच्यावरच आहे। हळूहळू राजाच्या मनात शंका निर्माण झाली। एके रात्री राजासमोर बनावट पुरावे ठेवले गेले। राणी परदेशी राजाशी संगनमत करत असल्याचे दाखवले गेले। राजाने राणीला बोलावता ऐकता तिला राजवाड्याबाहेर जाण्याची शिक्षा दिली। राणी शांतपणे म्हणाली, माझ्या निष्पापतेपेक्षा तुमचा विश्वास मोठा होता। तोच हरला। काही महिन्यांनी राज्यात बंड उसळले। तेव्हा कळले की मंत्री कालनेमी शत्रुराज्याशी मिळून काम करत होता। सत्य बाहेर आले। राजा हादरला। तो राणीच्या आश्रमात गेला आणि अश्रूंनी म्हणाला, मी राज्य जिंकलं, पण विश्वास हरला। राणी म्हणाली, विश्वास तुटला की मुकुटही जड वाटतो। तिने राजवाड्यात परत जाण्यास नकार दिला, पण राज्याच्या भल्यासाठी मार्गदर्शन देणे सुरू ठेवले। राजाने मंत्रीला शिक्षा दिली आणि आयुष्यभर पश्चात्ताप केला। कथेची शिकवण ऐकून घेता घेतलेला निर्णय म्हणजे अन्याय। विश्वासघात बाहेरून नाही, आतून सुरू होतो। विश्वास तुटला की नाते जिंकूनही हरते।